नमस्कार मंडळी, मराठी कथासंग्रह या चॅनेलला नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या नवीन नवीन कथा तुम्हाला पाहायला मिळतील. रामानं हिरी डोकावून बघितलं. हिरीला असलेल्या बारकुल्या नळाचा निस्ता लेकरू मुतल्यावानी चुळूचुळू आवाज येत होता. मोटारीचा फुटबॉल बी झाकणार नाही इतकुसं पाणी होतं. त्याच्यावर गणगण मवळाच्या माशा, किटकुल आणि वरच्या जांबाच्या झाडाचा समना पालापाचोळा तरंगत होता. हिरीच्या भिंताडातून निघालेल्या भुईमुगाच्या झुडपावर सुकरण खोप्याबाहेर उदासवाणी बसल्यागत रामाला दिसली. उगाच त्याच्या बानी मनाची काहली झाल्यागत होऊ लागली. त्याने डोक्यातली टोपी काढली आणि तिथंच जांबाच्या झाडाला लेटला. माथ्यावरचा घाम पुसून त्यानं टोपी डोक्यात टाकली. पेरणीच्या खिशामधलं चुनाळू बाईल टाळलं. आल्हादी उजव्या हातानं चुनाळाचं झाकण उघडून डाक्या हातावर ढवळी कलकत्ता तंबाखू वतली. पुन्हा झाकण लावून चुनाळू कलटी केलं. दुसऱ्या सैडीच झाकण उघडून बोटभर चुना काढला आणि झाकण घट्ट लावून पेरणीत ठेवलं. डाख्या हातावरची तंबाखू सरख्या हाताच्या पेल्या बोटानं खसखस चोळली. 2-4 निखर देडदांडे आल्हाद वर काढले आणि खाली टाकले. 2-3दा तंबाखू थापटून 2 पोटाच्या चिमटीत भरून दाताच्या आणि वटाच्या मधी बार भरला. मिरग 2-4 दिसावं येऊन ठेपला होता. आज न्यायी तर उद्या पाणी पडणारच. रामाचा विचार चालू होता. राहून राहून बकास झालेल्या रानाकडं त्याची नजर जात होती. जमिनीला ही मोठल्या भेगा पडल्या होत्या. सीतामाई जाईल अवळ्या बंदा उन्हाळ्या चाल्या होत्या. पण रानाला ना नांगरट भेटली ना कलटी. मायला ह्या वताला जर माळवं असतं तर लग्नासराईत बंबाड कमाई झाली असती आणि कुंदाच्या लग्नात इतकी फजिती बी नसती झाली. पण हिरीला काय म्हणून फायदा. रामा मनालाच कावत होता. दुसऱ्या पोरीचं लग्न 2 वर्षापासून आत्ताशी जमलं होतं. मानपान, हुंडा, दागदागिने, पंगत यांच्यात वक्त नव्हतं तितकं रामानं टाकलं होतं. वर पुण्यांदा दगडू दुकानदाराचे 25,000 याची गियास काम पडलं. आता पेरणीचा टेम आला न रामा हापकला होता. करणार तर काय करणार. खिसा तर मायचं 12 फाटकाच. ते तरी बरं बँकवाल्याचं लपडं नव्हतं ठेवलं. आता दगडूबाचे 25,000 फळल्या साला लोक जातील तर लहानी रूपा पुन्हा लग्नाला येतीच. आणि पैशापायी जर पेरणीच नाही झाली तर इचारात रामानं कसं खाल्ली. डोसकं गरगायला लागलं. औंदा पेरणीच होती का नाही याचा गेम बसना. पुढल्या हिरीत जीव घ्यायला जावं तर पाण्याचा बी पत्ता नाही. रामाचा चक्कर काय केल्या थांबना. डोक्याला पार मुंग्या आल्या. घाम फुटला. नंग ते इचार डोक्यात वस्तीला येऊ लागले. पटकन तोंडात बोट घालून फटातली तंबाखू त्यानं बाहेर फेकली आणि मागं कलंडला. इचाराच्या चक्रात त्याला तंद्री वाढ लागली. वाजाट पल्ल्याच्या वावरातल्या भेगाडातून इचितर जनावरं बाहेर निघताना त्याला दिसू लागली. मधी मागच्या साली फाशी घेऊन गेलेल्या कुलप्याचा नामा जांबाच्या झाडावर लटकून त्याला बलावू लागला. मधातच रूपा नवरी होऊन मायच्या गळ्यात पडून रडताना दिसत होती. दगडू दुकानदार बायकोचा अंगठा घेत होता. वजे रामाची सूत हरपत नव्हती. समद डोक्यावरचं आभाळ फिरत होतं. ओ रुपी दादा,
आता माय काय बिनघोर पल्लाड हो माणूस. अहो उठा की. पहाट चक्कर मारा आले न दुपार पस्तोर हिंगडच उताने पडले. सुधाच्या आवाजानं रामाची तंद्री तुटली होती. काय बर खुयबर त्या उठल्या काय बी कळना गेलं होतं. डोळ्यात भेव दाटलं होतं. त्या नुसता निपचित बसला होता. अहो काय झालं? काय सपात बिपान पडलं का? इतके काहून भेदरल्यावानी दिसून राहिले. सुधानं तीच टेकत काळजीनं दादल्याचं पुसलं. तिच्या डोळ्यात अंधार दाटला होता. नवऱ्याचं दुःख नाही सांगितलं तरी तिला उमजलं होतं. सुधा, मी मेलो तर कसं करशील व? रामा डोळ्यानं वल्ला होत विचारत होता. रुपीचे दादा, येडकी खुळं तुम्हासनी असं कामून म्हणतंय मला बी कळतया. पण मग हेच करायचं तर मग लेकरा बकरा सगळं मारा पाहल्या कप न मग करा काय बी. सुधाचं डोळं पायातच रामाच्या जीवाचा कल्ला झाला. उसनं अवसान जिभीवर आणून त्या म्हणाल्या, मग काय करू? पेरणी कुठून करू? कोण देते आपका पैका? सगळ्यासनी ठाव आहे. दगडूबाचे 25 घेतले, पोरगी उजवली तर रामा भिकारी झाला. कोण देतं अशा टायमात? सुधानं रामाच्या डोळ्यातनी पाहिलं. एका निर्धारानं गळ्यातल्या मंगळसूत्रानं तिनं हिसका दिला आणि ताटकन तोडून रामाच्या हातावर ठेवलं. अहो सुधे, हे काय करतीस? पहिल्यालंच तर तू म्या एक डाग केला नाही न तू हे मंगळसूत्र द्या लागली. सौभाग्याचं लेणं बाकीच्या बाया काय म्हणलेत? राम कातल झाल्यागत बोलत होता. त्याला काय बी सूचना गेलं होतं. रूपाचे दादा बाया काय म्हणतील मला गरज नाही. महे नवऱ्याचा जीव जर मिळलं ह्या तोलाभर सोन्यापरीस लय जास्त नाही. महाजीव तुम्हाला तोळाभर वाटला काय? हे घ्यावा आणि आजच माळेगावला मोडायला न्या. इसे खजाक येतील. खत भिजवाई करा आणि एक बाजारातलं 20 रुपयाचं तुमच्या नावाचं मंगळसूत्र आणा. तुम्ही हे महा सगळा संसार आहे. तोळाभर सोन्याचा नावी. ह्या तोळाभर सोन्यानं तुमच्या जीवाला तोळाभर जरी सुख भेटलं तर सुधाचा जन्म कामी आला असं समजा. सुधा लय समाधानी डोळ्यातन नवऱ्याला बघत होती. रामाच्या डोळ्यातनं पाणी निघून हातावरच्या तोळाभर सोन्यावर पडत होतं. जांबाच्या झाडावर कोकिळा लय आनंदात गात होती. मगाशी उदास बसेल सुग्रण आनंदात झोका घेत होती. हिरीच्या दगडातून नवा कोंब बाहेर पडून वाढाय सुरुवात करत होती. मंडळी, कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कथा आवडली असेल तर मराठी कथासंग्रह या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.